मी निलेश पांडुरंग अंकारे, शिवसेना जिल्हा प्रमुख अनुसूचित जाती जमाती. मला तिकीट देतो म्हणून असे 2 महिने घालवल्यात आणि कालपासून फोन उचलायचा बंद झाला आहे. त्यामुळे मी अपक्ष फॉर्म भरला आहे. माझ्यावर अन्याय झाला म्हणून मी अपक्ष फॉर्म भरत आहे. काय अजेंडा असणार आहे या निवडणुकीत? अजेंडा मी आता शिवसेनेत नाही म्हटलं तर 20 वर्ष काम करतो आहे. चांगल्या पद्धतीनं ज्या भागाच्या अजून कोण उमेदवार कुठला पोचलेला नाही आहे त्या घर टू घर आणि मॅन टू मॅन माझं एक फेरी पूर्ण झालेली आहे. त्यांच्याकडं सगळे उमेदवार पैशाचेच पाहिजे असेल तर होऊ शकत नाही. कार्यकर्त्याला केव्हा तुम्ही नाही देणार. आम्ही काम करणार रस्त्यावर आहे. रस्त्यावरच्या कार्यकर्त्याला तुम्ही नाही कधी देणार. तुम्ही मग कार्यकर्त्याला तुम्ही देऊ शकत नसेल तर मग नुसतं पैशाच्या उमेदवारालाच देणार का तुम्ही? मतदारांनी तुम्हाला निवडून दिलं तर पुढची भूमिका काय? पुढची भूमिका जे त्यांच्या भागातले जेवढे म्हणजे समस्या असतील ते जास्तीत जास्त सोडवायचा प्रयत्न करणार. म्हणजे बाबा हे ग्राउंड आहे, दुधाळी ग्राउंड आहे, स्मशानभूमी आहे, रस्त्यांची समस्या भरपूर आहेत आणि रस्ते गड्डारे आणि ड्रेनेज लाईन हा नगरसेवकचा काम करण्याची पद्धत असते. हे सोडून माझं आपण जाणार आहात का काय स्वतंत्र कसं बघूया. आता तर अपक्ष भरलेला आहे. कोण आपल्याला मिळाला तर आम्ही पक्षाचं पण घेऊ शकतोय. एका निष्ठावंत अजून तरी नाही अन्याय झाला असं वाटतंय का? अनेकांची ही खंत आहे आणि होय, अन्याय झाला म्हणूनच मी अपक्ष फॉर्म भरत आहे.